मित्रांनो, या झाडाची तुम्ही ग्रोथ बघताय. अतिशय उत्कृष्ट प्रकारे याची ग्रोथ झालेली आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. तुम्ही कळी पाहिली तर एकदम व्यवस्थित कळी सेट होत आहे. काही फुल अवस्थेमध्ये आहे, काही कळी अवस्थेमध्ये आहे, तर काही सेट झालेली आहे. याचं आता तुम्ही याच्या बुडक्यामध्ये जर पाहिलं तर याच्यात कुठल्याही प्रकारची अडचण नाहीये. भरपूर शेतकऱ्यांना खोडाळीचे प्रॉब्लेम्स आलेले आहेत. तुम्हाला जर खोडाळीचे प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, तुम्ही प्लॉटची निगा राखत नाही. म्हणजेच की जर गवत झालं तर तुम्ही वेळेवरती काढत नाही किंवा वेळेवरती खत औषधं नाही, त्याचं मेंटेनन्स प्रॉपर नाही. त्याच्यामुळे खोडाळी येऊ शकते. जर खोडाळी आलेली तुम्हाला समजवायची असेल तर तुम्हाला बुडके चेक करावे लागतील. त्याच्यामध्ये असा भुसा निघालेला तुम्हाला दिसून येईल. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जिथं जिथं होल पडलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला इंजेक्शनद्वारे पेट्रोल सोडायचं, जेणेकरून खोडाळी पूर्णतः दूर होऊन जाईल. याच्यात जर खोडाळी तुम्हाला पूर्ण कंट्रोल ठेवायची असेल, म्हणजे येऊच द्यायची नसेल, तर प्रॉपर मेंटेन करावं लागेल. तुम्ही हा प्लॉट बघितला तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण दिसणार नाही. अतिशय प्रॉपर वेळेवरती गवत आलं की आम्ही खुरपणी करून घेतो. मध्ये ट्रॅक्टर चालतो त्याच्यामुळे मध्ये गवत येत नाही. खूप अत्यल्प प्रमाणामध्ये आपण याला खत औषधं दिलेले आहेत आणि आत्ता ही आपली बाग अशा प्रकारे उभा आहे. साधारण 8 महिने कंप्लीट होऊन झालेले आहेत आणि ही आपण छाटणी घेतल्यानंतर एवढ्या प्रमाणामध्ये कळी लागलेली आहे आणि ही लागलेली कळी आपल्याला खूप काही उत्पन्न देऊन देणार आहे. एवढा उन्हाळा आहे, या 39-40 डिग्रीपर्यंत आत्ता टेम्परेचर जात आहे. पुढे चालून 45 पर्यंत टेम्परेचर आपल्या इकडे जातं. पण जर आपण याची व्यवस्थित निगा राखली, प्रॉपर मेंटेन केली बाग, तर 100%च आपण याला जूनमध्ये फोम लावून, जून एंडिंगला याचा आपल्याला माल काढून आपण भरपूर असं लाखोंमध्ये उत्पन्न काढणार आहेत.